नमस्कार मंडळी, कसे आहात? माझी कथा ऐकताय ना? हो, ऐकतच असाल. आपण आत्तापर्यंत पाहतो की कोर्टात सगळं स्पष्ट झाले. सावंत सर अटकेत आहेत. सत्या निर्दोष सिद्ध झालाय. पण नात्याच्या गुंत्यात अजून खूप प्रश्न बाकी आहेत. आरोही आणि सत्याचं नातं तुटलं की त्याला नवी दिशा मिळाली. आणि रुपालीच्या हजेरीने हे नातं अजून बिघडणार का? सत्या आणि आरोही दोघांचेही मन बोलू इच्छिते, पण शब्दांना अजूनही वाट सापडलेली नाही. जे सत्य समजलं ते खोटं होतं का? की जे खोटं वाटलं तेच खरी भावना होती? चला पाहूया पुढे काय घडतं. न्यायाधीश साहेब तर आपला फैसला सुनावून जातात. आरोपी म्हणून सावंत सरांनाही अरेस्ट होते, पण सध्या त्यांची तब्येत खराब असल्याने ते हॉस्पिटलमध्येच राहणार होते काही दिवस, जोपर्यंत त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक झाल्याचे डॉक्टर सांगणार होते तोपर्यंत. त्यामुळे त्यांच्यावर नजरकैद ठेवण्यात येणार होती. तेही चांगलाच कडक पहारा होता. पण आरोही आणि सत्याला न्यायाधीश साहेबांनी आधीच वॉर्न केलं होतं की ते तिकडे चुकूनही फिरकणार नव्हते. शिवाय त्याच्याकडचे सावंत सरांकडचेही पुरावे सर्व कामठे सर ताब्यात घेणार होते, तेही आजच्या आजच. सर, सर्वांची पांगापांग होताच आरोही सत्यापाशी जाते. तिला त्याची माफी मागायची होती, पण कसं मागायचं हेच कळत नव्हतं. खरंच आपण पूर्ण माहिती गोळा नाही करू शकलो आणि उगाच आपण सत्याला आरोपी समजलो याचं शल्य तिला आता बोचत होतं आणि म्हणूनच ती त्याच्याशी बोलायला आली. हे सत्या, चलायचं? तोच तिथे रुपाली आली आणि हसत त्याच्या हातात आपला हात गुंफत बोलली. ही तीच जी रिपोर्टर होती, बुधवार पेठेत त्याला भेटलेली त्याची कॉलेज मैत्रीण. सत्याने आरोहीला आलेलं जवळ पाहिलं होतं. त्याचीही बोलायची इच्छा होती, पण आता अहंकार तसं करायला परवानगी देणार होता का? हे वेळच ठरवणार होती. हो, चल ना. सत्याने तिच्या हातावर आपला हात थोपडून हळूच काढायचा प्रयत्न करत होता. चेहऱ्यावर फेक स्माईल होती. कदाचित रुपालीचा असा त्याच्यावर हक्क दाखवणे त्यालाही स्वतःला आवडलं नसावं. पण तरीही माहीत नाही का, पण तो मुद्दामून आरोहीला क्रॉस करून रुपालीसोबत चालू लागला. सर, सत्या, आरोहीने मागून आवाज दिलेला त्याने ऐकूनही न ऐकल्यासारखं करत तो कोर्टाच्या बाहेर पडतो. ती त्याला तसं जाताना निराश होते. ते रुपाली, माझं जरा काम आहे इथं. तू हो पुढे, मी जाऊ शकतो माझ्या घरी. तो आता बाहेर पडताच रुपालीला रिक्वेस्ट करत म्हणतो. अरे मग मी थांबते ना तुझं काम होईपर्यंत. तसंही मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, त्यामुळे मी आज रजाच घेतली आहे. पण त्याची रिक्वेस्ट ती मात्र धुडकावून लावत उलट हसतच बोलते. अच्छा, बरं मग असं कर ना, तुला तर माझं घर माहीत आहेच की. तू घरी जाऊन वाट पहा, मी आलोच माझं काम संपवून. त्याला आरोहीशी बोलायचं होतं. आपण मगाशी तिला असं इग्नोर केलेलं त्याला स्वतःलाच आवडलं नव्हतं, म्हणून परत तो थांबायचं म्हणत होता. बरं ठीक आहे, मी होते पुढे, पण तूही लगेच ये. मागून आलेल्या आरोहीकडे ती नजरअंदाज करत आरोहीच्या नाराजीच्या सुरात बोलते. तिला जायची तेही असं सोडून इच्छा नव्हती, पण ती त्याला फोर्सही करू शकत नव्हती ना, जरी तो तिचा कॉलेजमधला मित्र असला तरी. खूप वर्षांनी ते भेटले होते आणि त्यात असा हक्क दाखवणे तिलाही पटत नव्हते बहुतेक बुद्धीला. आलोच मी, तू हो पुढे. सत्य हसून तिचा खांदा थोपटतो. त्याची पाठ असल्याने त्याला आरोही मागे आहे हे माहीत नव्हतं. त्याचं असं तिला करणं आरोहीला काही क्षण जेलस फील करून जातं, पण ती तरी तशीच शांत उभी होती. रुपालीने डोळे मिचकावले व त्याला बाय करून गेली. त्याने मागे वळून पाहिले तर आरोही हाताची घडी घालून बारीक डोळे करून त्याच्याकडेच पाहत होती. कारण नकळत रुपालीने डोळा तर मारलाच होता आणि फ्लाइंग केसही. पण त्याची काय रिॲक्शन होती हे तिने पाहिलं नव्हतं, कारण त्याची पाठ होती. हाय आरोही, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्याने तिला पाहून आधी स्माईल केली, पण तिने आता त्याला सपशेल इग्नोर केलं, ज्यामुळे नकळतच त्याच्या ओठांवर स्माईल आली आणि तो तिच्याकडे चालत गेला.
10-15च्या पावलांच्या अंतरावरच ती दूर उभी होती. तो जवळ येताच तिला तो कसलीही मनात अक्कड न ठेवता आता बोलू लागला आणि मनात तिच्याबद्दल कसलाच आता किंतु परंतु उरलाच नसल्याने त्याने डायरेक्ट तिला अरे तुरे करायला सुरुवात केली होती, जे आधी तिला ऑकवर्ड झालं, पण काही सेकंदच, कारण आपणच आधी त्याला तसं बोलायची परवानगी दिली आहे हे लक्षात आलं होतं तोपर्यंत. मलाही बोलायचं आहे सर जरा तुमच्याशी. तीही आता शांतपणे बोलायला लागते. चूक तिचीच होती म्हणून तिने आता नमतं घेतलं होतं. आपण दुसरीकडे जायचं का? ती काही बोलणार तसं तोच मध्ये पडला आणि इकडे तिकडे बघत बोलला. ते अजून कोर्टाच्या आवारातच होते आणि पर्सनल गोष्टी अशा ठिकाणी बोलणं त्याला थोडं अजीब वाटत होतं, म्हणून तोच तिला थोडा आग्रह करत बोलला. ओके. तिनेही त्यावर आडेवेडे घेतले नाही आणि तो चालू लागला तशी तीही त्याच्या मागे चालू लागली. गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीमधून दोघे शहराच्या बाहेर निवांत अशा जागी आले. मला तुझ्याशी बोलायचं आहे. 5 मिनिटे पॉज घेऊन तो बोलला. आल्यापासून तो तिला पाठ करून होता. कसं आणि कुठून सुरुवात करायची तिच्याशी बोलायला याची जणू तो आपल्या मनात मांडणी करत होता असं वाटत होतं. तो ते वाक्य बोलला पण तिचा मागून काहीच प्रतिसाद नव्हता, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर ती हात जोडून डोळे बंद करून समोर उभी होती, जिथे महादेवाचं मंदिर दिसत होतं. तिची ती तल्लीनता बघून तोही चुपचाप देवाचं दर्शन करायला लागला. पण त्याची प्रार्थना होऊनही तिने अजून डोळे उघडलेच नव्हते, म्हणून आता तो एकटक तिच्याकडे पाहत होता. किती प्रसन्नता दिसत होती तिच्या चेहऱ्यावर आणि एक स्थायी भाव सुद्धा होता. जणू ती आता महादेवाच्या भक्तीत इतकी विलीन झाली होती की तिला जगाचा त्याचाही विसर पडला असावा. चेहऱ्यावर शांतताही होती. तो अगदी मग्न होऊन तिला निहाळत होता. तोच तिच्या त्या बंद डोळ्यामागे हालचाल झाली आणि तिने पटकन डोळे उघडले. ती परत आपल्या विश्वात आली होती आणि आपल्याकडे कुणीतरी पाहत आहे हे 6th सेन्सने तिच्या जाणलं असावं. तिने उगीच खोकल्याचा आवाज केला, कारण तो अजूनही आपल्याला एकटक पाहत असल्याचे आता तिच्या लक्षात आलं होतं. तिचा आवाज कानावर पडताच तसं त्याने आपली नजर तिच्यापासून सोडली. आरोही, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तो दुसरीकडे बघताच परत बोलला. हो सर, आय नो दॅट, पण मलाही. ते बोलणार तोच. आरोही, मी जे काही वागलो आत्तापर्यंत तुझ्याशी ते सर्व एक नाटक होतं. मी कधीच तुझ्यावर प्रेम नाही केलं. तुला तर कळालंच आहे सर्व. मला तुझ्याबद्दल जेव्हा दादासाहेबांकडून कळालं होतं तेव्हाच मीही तुझी आणि तुझ्या परिवाराची माहिती काढली होती, ज्यात तुझी फॅमिली माझ्या वडिलांच्या अपघातामागे दोषी आहे हे मला कळलं असल्याने मीही त्याचा बदला घ्यायचं ठरवलं होतं मनात. जसं तू माझी माहिती गोळा करून माझ्याशी प्रेमाचे नाटक करत होती, तसं मीही जे काही तुझ्याशी वागत होतो तेही तुझ्यासारखं माझ्या प्रेमाचं नाटकच होतं. आता सर्व क्लिअर झालं आहे. माझ्याही मनात तुझ्याबद्दल आता कसलीच अडी नाही. मी काही जे वागलो त्यासाठी मी म्हणणार नाही की तू मला माफ केलंच पाहिजे. शेवटी हा तुझा निर्णय असेल, पण तरीही मी मनापासून तुझी माफी मागतो. तो एवढं बोलून चालायला लागतो, परत तिचं काहीही न ऐकता. कानात हेडफोन लावले होते आणि FM वर त्यावेळी गाणं वाजत होतं. त्याच्या सिच्युएशनला आत्ता ते सूट होत होतं का? तो खरंच प्रेमात होता का त्याने खरंच नाटक केलं होतं हे येणारा काळच सांगणार होता. सोच में पड़ा था, कैसे जी रहा था मेरे मन, छुपके से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना, मुस्कुराना भी तुझसे सीखा है, दिल लगाने का तू ही तरीका है, एतबार भी तुझसे होता है, आऊं ना होश में मैं कभी, बाहों में है तेरी जिंदगी है, ये नहीं था पता कि तुझे
मान लूंगा खुदा कि तेरी गलियों में इस कदर आऊंगा हर पहर। सुन मेरे हम सफर, क्या तुझे इतनी सी भी खबर? तो काय बोलला हे तिला समजायला जरा वेळच लागला. तिच्या सर्व कानावरून डोक्यावरून सर्व गेलं होतं. जाणाऱ्या त्या पाठमोहरी सत्याला ती एकटक पाहत होती. ती तर त्याची माफी मागायला आली होती ना. पण हे काय झालं होतं तिच्यासोबत? तोच अचानक मंदिराच्या घंटीचा आवाज आला आणि ती भानावर आली. सत्या, सत्या! ती तसं पहिलं त्याला हाक मारत शोधायला लागली. तिला आधी कळालंच नव्हतं की आपण नक्की स्वप्न पाहत होतो की सर्व सत्य होतं, जे सत्या तिला बोलून गेला होता. हा जे काही बोलला ते खरं होतं. त्याला शोधताना तिच्या पायात त्याची एक वस्तू सापडली. तशी ती वस्तू हातात घेऊन स्वतःशीच बोलली. ती वस्तू दुसरी तिसरी कुणी नसून तेच KSचं दुसरं लॉकेट होतं. त्यावरून आपण जे पाहिलं, जे ऐकलं ते स्वप्न नसून सत्य होतं हे तिला कळून समजलं होतं. म्हणजे जे काही आपल्याला त्याच्या डोळ्यात आत्तापर्यंत दिसत होतं ते सर्व नाटक होतं. तिला चांगलाच आता आश्चर्याचा धक्का बसला होता. आत्तापर्यंत मी समजत होते की मी चांगली ऍक्टिंग करत आहे. प्रेम नसूनही प्रेम आहे तुझ्यावर हे भासवत होते, जे अगदी खरं वाटावं. पण हा तर ऍक्टरचाही बाप निघाला की. तिला सध्या कसं रिॲक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. आपण त्याला फसवलं नाही याचं सुख मानावं की तो आपल्या कधीच प्रेमातच नव्हता याचं दुःख मानावं? या द्विधा मनस्थितीत ती आता अडकून पडली होती. डोक्याला हात लावून ती तशीच रोडवर खाली बसली. दोन्ही गुडघ्यात आपली डोकं खुपसून नकळत ती हमसून हमसून रडायला लागली. किती वेळ कळालं नाही तिला. बाळ, अशी का बसली आहेस? बऱ्याच वेळाने तिच्या कानावर आवाज आला. तसं तिनं आपलं रडणं थांबवून वर पाहिलं. समोर मंदिराचे पुजारी गोड हसत तिला विचारतात. काही नाही काका. ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत उठून उभी राहते. तेही मग काही न विचारता तिच्या हातात प्रसाद देतात. तोच तुझे सर्व प्रॉब्लेम्स कमी करेल. जी काही द्विधा परिस्थिती ओढावली असेल तुझ्यावर ती लवकरच दूर होईल बेटा. ते हसून तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत निघून जातात. तीही मग स्वतःला सावरून निघून जाते. घरी जाताना रस्त्यात तेच गाणं परत वाजत होतं. हाय. तो घरी येताच त्याला समोरून रुपालीने ग्रीट केलं. त्यानेही हसून हाय म्हटलं. आरोहीशी बोलण्याने बराच मनावरचा ताण हलका झाला होता. तिलाही आता आपल्याला काहीतरी सांगायचं होतं हे तो विसरूनच गेला होता. हाय, मी आलोच फ्रेश होऊन, म्हणत तो लगेच आपल्या रूमकडे वळला. ती मात्र त्याच्या आईशी बोलत होती. कमी बोलणं चाललं होतं त्या दोघीत. आरोहीसारखी यांच्यात पहिल्याच भेटीत ट्युनिंग जमली नव्हती. अनुष्का शाळेत गेली होती. त्याने आता अनुष्काची वडील म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. सर्व दत्तकची घेण्याची प्रोसेस करूनच. आई, कॉफी. तो फ्रेश होऊन येताच आपल्या आईला म्हणाला. हो आणते, पण काय रे, आरोही नाही आली का तुझ्याबरोबर? त्या किचनच्या दारामध्ये जात बोलतात. ती काय येईल आता? तो मनात बोलतो आधी. नाही, पण आईला तुटक उत्तर देतो. आई, तू हिला ओळखलं की नाही? अगं ही माझी कॉलेजची मैत्रीण रुपाली. रुपा. सत्या विषय बदलतो, कारण आता त्याला ना आरोहीबद्दल बोलायचं होतं ना काही ऐकायचं होतं. अरे हो का? मी ओळखलंच नाही. त्या आता जरा आनंदून म्हणतात. सत्याच्या सगळ्या फ्रेंड्सना त्या ओळखत होत्या, कारण ते सर्व कधी सणानिमित्त तर कधी असंच त्याच्या घरी यायच्या. त्यात त्याच्या फिमेल फ्रेंड्सही असायच्या. हो, कसं ओळखणार ना, इतक्या वर्षांनी जे भेटत आहोत आपण. तसं रुपाली प्रेमाने त्यांचा हात हातात घेत हसत म्हणते. हो, तेच ना. आणि तुझ्यातही खूप बदल झाला आहे. आधी तू खूपच शिडशिडीत होती. हवा आली तरी उडून जातेस की काय याची भीती वाटायची. ते आता हसत बोलतात. तीही नुसती हुंकार भरते, तर आई म्हणत सत्या डोळे वटारून पाहतो, पण परत स्माईलही देतो. बरं, तुम्ही दोघं बोलीत बसा, मी आलेच कॉफी घेऊन, म्हणत आई किचनमध्ये जातात. बोल रुपाली, काय तुला बोलायचं आहे? तो आपले केस हाताने सेट करत तिच्याजवळ बसत बोलतो. अरे जरा कामाविषयी आहे, म्हणतच ती तिचे एक काम त्याच्या कानावर घालते. दोघंही मग बराच वेळ चर्चा करतात आणि ती नंतर कॉफी घेऊन निघूनही जाते.
का का मला त्रास होतो इतका? मी जे वागले तेच तो वागत होता. मग तरीही मला इतका त्रास का व्हावा? आणि सावंत सर? विचार करता करता तिला सावंत सरांबद्दलच्याही फिलिंग्स आठवू लागल्या. एक काळ असा होता की सावंत सर नाही तर कुणी नाही अशी मनाने ग्वाही दिली होती. पण आता त्यांच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. सावंत सर आपलं खरं प्रेम होतं की आकर्षण? आणि सत्या सरांबद्दल आपल्याला असं वेगळं का जाणवतंय? ती परत परत स्वतःच्या मनाला विचारत होती. नाही आरोही, वेकअप. सत्यानेही कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. तो तर तुला त्याच्या वडिलांच्या खुनीची मुलगी समजतोय. तो तुझ्याही फिलिंगशी खेळलाय, जसं सावंत सर. सावंत सर आपलं फक्त आकर्षण होतं, जे सत्य आल्यापासून कधीच संपलंही होतं. आणि सत्या, ह्याला मी कधीच माफ करू शकणार नाही. भविष्यात कधीच नाही. जसं एका हाताने टाळी वाजत नाही असं आमचं नातं, तसं आमचं नातंही. मला यात पडायचंही नाही आता. आता लक्ष आपल्या आईवडिलांचा खरा खुनी शोधणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय होतं, आधीही आणि आजही. ती स्वतःशीच विचार करता करता कधी झोपली कळालंही नाही. आज खूप इमोशनलला तिने फेस केलं होतं. शरीर तर थकलं होतंच, पण मनही आता थकून गेलं होतं. अरे सत्या, आरोहीचा फोन आला होता का? सत्याच्या आईने रात्री जेवताना परत एकदा आरोहीचा विषय काढला होता. आई, काय लावलं आहे ग सारखं आरोही आरोही? पण तोही आता वैतागला. त्याने हातात घेतलेला घास खाली ठेवून रागात विचारलं, तुला कधीपासून तिचा एवढा पुळका यायला लागला? अरे, असं काय करतोय आणि एवढा का चिडतोय सत्या? ती होणारी तुझी बायको आहे आणि त्या नात्याने मीही तिची सासू. शिवाय बाळा, हे जे काय झालं त्याने पोर खचली असेल रे. आपल्या मनाची व्यथा सांगायला, समजायला तुझी आई तरी तुझ्यापाशी आहे, तू माझ्यापाशी आहेस. पण तिचं काय? ती तर एकटीच या अनोळख्या शहरात. ना तिला मित्रमैत्रिणी आहे तिथे, ना जास्त कोणी नातेवाईक. आई तिच्याबाबत भावूक झाल्या होत्या. आई, तुला खरंच फरक पडत नाही ती मुलगी कोणाची आहे हे ऐकल्यावर? पण त्यांचं तिच्याबद्दलचं प्रेम, माया पाहून ह्याला मात्र थोडं जेलस सोबत आश्चर्यही वाटून गेलं. नाही, म्हणजे माहिती आहे ना नक्की ती कोणाची मुलगी आहे ते? माझ्या वडिलांना मारलं आहे तिने. तो आता थोडं रागात बोलतो. तिने नाही सत्या, तिच्या वडिलांनी. उगाच खोटा आरोप तिच्यावर लावू नकोस. तर आपल्या बोलण्याला धार लावत म्हणतात. आणि तो आपल्या आईचा असा रोष पाहून मनोमन अवाक होतो. हे बघ सत्या, मला चांगलंच माहीत आहे की तुझ्या बाबांचा ज्याने खून केला त्याची मुलगी आहे. पण अजून काहीच पुरावे नाहीत त्याला. आणि जरी ते कितीही खरं असलं तरीही ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तुलाही माहीत आहे चांगलंच की तिची आई माझी बालमैत्रीण होती आणि तुझ्या बापाच्या खुनीबरोबर माझ्या मैत्रिणीचाही अंत झाला आहे. पण तिला मी खूप आधी एक वचन दिलं होतं, जे मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. आरोही सत्याची बायको होणार म्हणजे होणार. या घराण्याची सून म्हणून आरोहीच या घरात गृहप्रवेश करणार, हा माझा अंतिम निर्णय आहे. त्या आपल्या फैसला सुनवतात आणि आपल्या खोलीत निघून जातात. आई, तू लाख ठरवशील ग, पण तिलाही इच्छा असली पाहिजे ना. मलाही तुझं म्हणणं पटतंय की यात तिची काय चूक आहे. ज्याने गुन्हा केला त्यालाही सेम तशीच शिक्षा मिळाली. त्याचाही तसाच अपघाती मृत्यू झाला. जसं मी माझ्या वडिलांना गमावलं, तर तिने तर बरीच नाती गमावली. आई, तिचे आजोबाही. आणि आता कोणत्या अवस्थेतून जाते हे मलाही नाही समजत का. पण आमच्या नात्यात पुढचं पाऊल ती उचलेल आता. आय नो, मी तिला खरं ते सांगितलं आहे, कारण तेच सत्य होतं. मी तिच्याजवळ तिचा बदला घेण्यासाठीच तेव्हा गेलो होतो. पण कधी प्रेमात पडलो माझं मलाच माहीत नाही. उद्या जाऊन तिला याबद्दल कळालं तर त्रास त्यावेळी होण्यापेक्षा आत्ता झाला तर चांगलंच आहे. कारण आता तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नसल्याने तिला तिचा निर्णय घेणं, माझा तिरस्कार करणं अजून सोपं होईल. तो आपल्या मनाशी विचार करत करतच एक निर्णय घेत झोपी जातो. सत्य आता रुपालीच्या सोबतीने पुढे निघाला आहे. पण मनातल्या खोल कप्प्यात अजूनही आरोही आहे. आणि आरोही, ती अजून त्या मंदिरातल्या शांततेत सत्याचा आवाज शोधते. पुढे काय होणार ते पाहण्यासाठी ऐकत राहा. प्रेमाच्या या गुंत्यातून
सच्च्या भावना शोधणारी ही अनोखी गोष्ट मोहब्बत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.